मसल्स, वे आणि केसिन प्रोटीन. आता हे आपले फाटिग्यू मसल्स म्हणजे आपले जे वीक झालेले स्नायू असतात, तुटलेले स्नायू असतात, हे रिबिल्ड, पुनर्बांधणी, या तुटलेल्या स्नायूची पुनर्बांधणी करायचं काम रिबिल्ड करत असते. अ ब्लेंड ऑफ अमायनो ऍसिड, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन हेल्प सपोर्ट लीन मसल मास. लीन मसल मास म्हणजे आपले स्नायू. लीन मसल मास म्हणजे मास म्हणजे आपले जे स्नायू असतात, हे स्नायू बिल्ड करायचं काम हे करतात. Carbohydrate help enhance muscles recovery by supporting the delivery of branch chain amino acids for muscle synthesis. आपले जे स्नायू आहेत हे कसे तयार कसे होतात? आपली चेन असते अमायनो ऍसिडची. अमायनो ऍसिड म्हणजे काय? प्रोटीन. अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन. हे प्रोटीनची चेन ही तयार करायचं काम हे 24 रिपीट करतात. आता याच्यामध्ये काय आहे? एल ग्लुकोटामाइन हेल्प सपोर्ट मसल रिकव्हरी. एल ग्लुकोटामाइन नावाचं जे प्रोटीन आहे हे त्याच्यामध्ये आहे आणि मसल रिकव्हरी करत असते. याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर नाही, नो ऍडेड शुगर, प्रोव्हाइड व्हिटॅमिन अँड मिनरल्स. आपल्या शरीरासाठी जे आवश्यक आहे व्हिटॅमिन मिनरल हे सुद्धा याच्यामध्ये आहे. यस. आणि हे कसं घ्यायचं? तर हे 1 सॅचेट 50 ग्रॅमचं असते. 250 मिली पाण्यामध्ये आपण ते घेऊ शकतो पर डे. आता याच्यासोबत आपण जर टेस्ट येण्यासाठी आपण हे सुद्धा घेऊ शकतो, आपलं सेगमेंट सुद्धा घेऊ शकतो आपण. सेगमेंट आणि 24 रिपीट हे मिक्स घेऊ शकतो. मी सुद्धा घेतो, आता सुद्धा घेत असतो. यस. नंतर बघा आपलं व्हर्टाईल ब्रेन हेल्थ आयुर्वेदा. प्रत्येकाला मेंदू आहे. आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं राखणं खूप गरजेचं आहे. तर आयुर्वेदामध्ये आपलं मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फ्युल ऑफ इंडिकेटर ब्रेन परफॉर्मन्स, लर्निंग, मेमरी, फोकस, ॲक्युरेसी, कॉन्सन्ट्रेशन आहे विथ ब्राह्मणी. म्हणजे ब्राह्मणी नावाच्या वनस्पतीपासून हे तयार केलेलं आहे. ब्राह्मणी काय करते? लर्निंग, आपल्याला कोणती गोष्ट शिकायला मदत करते. मेमरी, आपली मेमरी स्ट्रॉंग ठेवायला काम करते. फोकस, आपल्याला एखाद्या गोष्टीवर जर फोकस करायचा असेल. ॲक्युरेसी, आपल्या माइंडची ॲक्युरेसी, आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, करेक्ट आहे की नाही हे बघायचं असेल तर हे सगळं. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीची खूप आवश्यकता असते बघा शालेय जीवनामध्ये. तर ब्राह्मणी हे सगळे त्याच्यापासून आपल्याला, ब्राह्मणीपासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे इम्प्रूव्ह होतात, वाढतात. लर्निंग, मेमरी, फोकस, ॲक्युरेसी, कॉन्सन्ट्रेशन. पेंटेड ब्राह्मणी एक्सट्रॅक्ट विथ युनिक फायटोकेमिकल कंपोजिशन. याच्यामुळं आपल्या म्हणजे फायटोकेमिकल कंपोजिशन म्हणजे ब्राह्मणीचं कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये. हेल्प्स मेंटल अटेन्शन. मेंटल अटेन्शन, आपण कोणती गोष्ट जेव्हा शिकतो तेव्हा आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन शिकायला पाहिजे. आपलं अटेन्शन म्हणजे लक्षपूर्वक लक्ष जर असेल तर आपण ती प्रॉपर गोष्ट शिकू शकतो. तर ब्राह्मणी हे आपलं खूप गरजेचं आहे. यस, ब्रेन हेल्थ. आता हे कधी घ्यायचंय? ट्वाइस अ डे, दिवसातून 2 वेळा आपण घेऊ शकतो. कोणी घेऊ शकतो, स्टुडंट घेऊ शकतो, आपण सुद्धा घेऊ शकतो. आणि आपली मेमरी बघा, आपली मेमरी कधी कधी वीक असते. आपल्याला घरून बायकोने सांगितलेलं असते बाजारातून हे आणा, हे वस्तू आणा, त्या वस्तू आणा, आपण लगेच विसरून जातो. काय काय आणलं लगेच विसरून जातो, आणायचंय. किंवा कोणीतरी आपल्याला काही गोष्ट सांगितलेली असते ती आपण विसरून जातो. विसर भोळेपणा, आपला जो विसर भोळेपणा आहे हा कमी होण्याचं काम आपलं ब्रेन हेल्थ करत असते. यस. नंतर बघा इम्युनी हेल्थ. आपली इम्युनी हेल्थ म्हणजे प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करायचं जे काम आहे हे आपली इम्युनी हेल्थ करत असते. फॉर्म्युलेटेड विथ अँटीऑक्सिडंट आयुर्वेदिक नॉलेज. कालमेक हेल्प्स मॅनेज सिम्पटम ऑफ कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे माहितीये का? कॉमन कोल्ड म्हणजे आपण वारंवार आजारी पडणं, सतत आपल्याला अंगातल्या अंगात असं दुखणं वाटणं, आपलं अंग दुखायलंय, आपल्याला कसतरी व्हायलंय, किंवा आपण गळाटपणा येणं, आपल्याला अशक्तपणा वाटणं. कॉमन कोल्ड हे कुठेतरी आपल्याला कमी झालं पाहिजे. 100% प्युअर एक्सट्रॅक्ट ऑफ कालमेघ अँड तुलसी. कालमेघ आणि तुलसी याचा 100% एक्सट्रॅक्ट म्हणजे अर्क याच्यामध्ये आहे. हे कशावर काम करते? मॅनेज सिम्पटम ऑफ कॉमन कोल्ड. वारंवार आजारी पडत असेल आपण तर पडणार नाही, अजिबातच पडणार नाही, जर आपण इम्युन हेल्थ जर सुरू केलं असेल तर. तुलसी हेल्प सपोर्ट सेल्युलर डिफेन्स अँड प्रमोट नॅचरल इम्युनिटी. नैसर्गिक प्रतिकार शक्ती आपली इम्युनी सिस्टीम ग्रो करायचं काम करते. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा दवाखान्यात जातो, काय करतो माहितीये का? डॉक्टर आपल्याला पेन किलर देतात, पॅरासिटामॉल 500-600 mg. नंतर अँटीबायोटिक देतात 250 mg किंवा 500 mg. अँटीबायोटिक काय करतात?
आर्टिफिशियल कृत्रिमरित्या आपल्या शरीरामध्ये जे विषाणू आलेले आहेत त्यांना मारायचं काम करतात आणि काहीतरी ऍसिडिटी होऊ नये म्हणून टॅबलेट देतात. पण जर आपण इम्युनी हेल्थ नावाची सप्लिमेंट जर सुरू केली, 90 दिवस जर आपण ती घेतली, तर आपलं जे वारंवार आजारी पडायचं जे काम आहे, म्हणजे आपण जे वारंवार आजारी पडत जर असलो आपण, तर निश्चितच पडणार नाही. आपली इम्युनिटी पॉवर जी आहे नॅचरली वाढत. येस. कसं घ्यायचंय? ट्वाइस अ डे, दिवसातून 2 वेळा आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बघा त्रिफला. त्रिफळा काय आहे? त्रिफळा हे सुद्धा आयुर्वेदिक सप्लिमेंट आहे. तर याच्यामध्ये आपलं डायजेस्टिव्ह हेल्थ, आपल्याला जर आपल्या डायजेशन संदर्भात जर आपल्याला काही आजार असतील तर ते आजार आपल्याला होणार नाही. मे सपोर्ट बाउल फंक्शन, सपोर्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम, गोष्टी याच्यामध्ये आहे. आपलं डायजेशन प्रॉपर, आपल्याला काही गॅसेसच्या वर प्रॉब्लेम असतील तर निश्चितच यानं होणार नाही. तर हे आपण घेऊ शकतो, दिवसातून 2 वेळा आपण घेऊ शकतो. यस. त्याच्यानंतर बघा वुमन चॉईस. प्रत्येकाच्या घरामध्ये आई बहीण आहे, स्त्री आहे, पण आपण या वुमनची काळजी घेत नाही. तर हे कुठेतरी घेणं गरजेचं आहे. वुमन हेल्थ साठी आपण वुमन चॉईस नावाचं सप्लिमेंट तयार केलेलं आहे. वुमन चॉईस इज फॉर्म्युलेटेड विथ अ स्पेशल ब्लेंड ऑफ सोया आयफ्लोवेट अँड चेस्टीबेरी. सोया आयफ्लोवेस अँड चेस्टीबेरी नावाच्या याच्यापासून बनलेलं आहे ते. तर काय करते? सोया आयफ्लोवेन अँड चेस्टीबेरी हेल्प्स टू सपोर्ट कम्फर्ट अँड जनरल वेलबिंग ड्युरिंग मंथली हार्मोनल इन्फ्लुएन्स इन वुमन्स. आता बऱ्याच माझ्या माय बहिणी, आई, ताई वगैरे बसलेल्या आहेत कॉलवर. जेव्हा आपल्याला 4 दिवसाचा जो पिरियड असतो महिन्यातला, त्याच्यामध्ये आपलं मेंटल किंवा आपलं फिजिकल आपल्याला कुठेतरी चिडचिडेपणा होतो, चिडचिड होते, काम करण्यामध्ये मन लागत नाही किंवा विनाकारण आपली चिडचिड होते, आपण रागावतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे हे कुठेतरी आपलं सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा आपल्या हार्मोनल चेंजेस जे होतात आपल्या स्त्रीच्या याच्यामध्ये, शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. या हार्मोनल बदलामुळे जे शरीरामध्ये बदल होतात याच्यामुळे आपल्या आरोग्यात त्याचा विपरीत परिणाम होतो. हे होत नाही. आणि इट हेल्प्स रिलेटेड चेस्टिवरी हेल्थ मॅनेज मेनोपॉजल रिलेटेड क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे स्त्रीचं आरोग्य, स्त्रियांचं आरोग्य चांगलं राखण्याचं काम जे आहे ते वुमन चॉईस करत असते. तर प्रोडक्ट यूज फॉर अडल्ट यूज ओनली, फक्त अडल्ट यूज करू शकता. आणि दिवसातून एकच वेळा आपण घेऊ शकतो. यस. आणि कोणासाठी चालत नाही वुमन चॉईस हे सप्लिमेंट, कोणासाठी जमत नाही तर फॉर चिल्ड्रन, वुमन हु आर प्रेग्नंट, ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत, गर्भवती आहेत, त्यांना जमत नाही. लॅक्टिंग, ज्या स्त्रिया आपल्या बाळाला अंगावर पाजतात त्यांना सुद्धा वुमन चॉईस आपण देत नाही. यस. कारण त्याच्यामध्ये इस्ट्रोजन लेवल मेंटेन ठेवली जाते. त्याच्यानंतर बघा मेल फॅक्टर, पुरुषांचं आरोग्य. जसं स्त्रियांचं आरोग्य तितकं महत्वाचं आहे, तितकंच पुरुषाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर पुरुषाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हर्बल लाईफ सप्लिमेंट न्यूट्रिशन आपल्याला मेल फॅक्टर नावाचं सप्लिमेंट तयार केलेलं आहे. तर हे सप्लिमेंट याच्यामध्ये काय आहे? फेनुग्रीक सीड्सचा एक्स्ट्रॅक्ट. फेनुग्रीक म्हणजे काय माहितीये का? मेथी. मेथीच्या बियापासून जो अर्क निघतो, या अर्कापासून मेल फॅक्टर सप्लिमेंट तयार केलेला आहे. आपल्या पुरुषामध्ये हार्मोनल चेंजेस जे असतात, हे हार्मोनल चेंजेस मेंटेन ठेवण्याचं काम मेल फॅक्टर करत असते. तसंच मेल सेक्शुअल हेल्थ हे सुद्धा मेंटेन ठेवण्याचं काम मेल फॅक्टर करत असते. आता हे कसं घ्यायचं? दिवसातून 2 वेळा आपण घेऊ शकतो, सकाळी आणि संध्याकाळी. येस. त्याच्यानंतर बघा आपला डिफेन्स, आपल्या डोळ्याचं आरोग्य. आपल्या प्रत्येकाला डोळे आहेत, प्रत्येकाला असं वाटतं की आपण जग उघड्या डोळ्यांनी बघावं, जगातला आनंद जो आहे आपण बघावा. आपल्याला जीवन जर चांगलं जगायचं असेल तर आपले डोळे नीट असणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय आहे? ल्युटीन सपोर्ट आय हेल्थ ड्युरिंग एजिंग. म्हणजे ल्युटीन काय करते? आपला जो रेटिनाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम ल्युटीन नावाचा घटक करत असतो. आणि ल्युटीन हेल्प सपोर्ट हेल्दी व्हिजन. आपलं डोळ्याचं आरोग्य, आपल्या दृष्टीचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम ल्युटीन करत असते. हे सुद्धा दिवसातून आपण एकच वेळा घेत असतो, संध्याकाळी घेतलं तर चांगलं. येस. नंतर आहे बघा, आता हे झाले सर्व सप्लिमेंट. आता एवढे जरी सप्लिमेंट आपण यूज करत असतो, आता हे नाही डिटॉक्सिफिकेशन, आपल्या शरीरातल्या विषारी घटकाचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विषारी घटक शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे सप्लिमेंट करत असतात. थोडक्यात सकाळचा जो आपण शेक घेतो ना,
शेक वर्कआउट झाल्याच्या नंतर जर समजा कोणी नवीन असेल आणि त्याला लगेच मळमळ होत असेल, शेक घेतला की उलटी झाली असेल, तर लगेच तो म्हणतो की नाही नाही मला हे सप्लिमेंट नकोय बाबा, मला उलटी झाली मळमळ. पण ही उलटी होणं, मळमळ होणं म्हणजेच आपल्या शरीरातले विषारी घटक बाहेर टाकणं आहे.